प्रदक्षिण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत्पापा। संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणावचनी, करी विनवणी पायापाशी। संत संग देई संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको। पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, जीवाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। ओ सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। हो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। आओ स्वामी तुकया देवा, यावर करावे। भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी इको कमी करा कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जो निर्णय घेतलेला आहे त्याविषयी त्यांचं ठाम मत आणि त्या निर्णयातून होणारा लाभ, या सगळ्या बाबी, हा निर्णय ज्याच्याद्वारे आपल्याला प्राप्त व्हायचा आहे, निर्णय फलीभूत होणार आहे, त्या परमात्म्याशी संवाद साधणारा अभंग आहे। विठ्ठला वैकुंठवासी ब्रह्मीभूत संत हरिबाबांच्या चैतन्यमय अस्तित्वाला सर्वप्रथम वंदन करतो। श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। आपल्या ह्या कीर्तांगळी पुण्यभूमीमध्ये संपन्न होणारा हा दिव्य असा उत्सव आपण अत्यंत श्रद्धेने, सद्भावाने, सहभागाने, सहकार्याने, सहचर्याने
संपन्न करत आहात. सात्य 9 कीर्तनाचा सध्या सगळीकडे सुवर्ण काळ आहे. आज बरं एवढ्यासाठी वाटतं 7 ते 9च्या कीर्तनांना मंडप 9 वाजता भरतात. हा मंडप कीर्तांगळीचा आहे आणि तो 7 वाजता भरलाय. विठ्ठला ही तुमची साथ असल्याचं लक्षण आहे बरं का दगू भाऊ. नाही तर या विषयात बरीचशी साथच आलेली आहे. त्याच्यामुळं 7 ते नाही 9 ते असे झालेत लोक. आपण कीर्तन प्रेमी असल्याची ही खूण आहे. जो ज्याच्या रुचीचा आहे तो त्या वेळेला पोहोचतो, त्या वेळेला पोहोचतो. गावात पण टायमिंग विचारणारे लोक 2 जातीचे आहेत. कीर्तन सुरू कधी होणार आणि कीर्तन संपणार कधी, असे 2 मुहूर्त काढलेले असतात त्यांनी. कीर्तन संपण्याचा मुहूर्त विचारला जातो तो कीर्तनासाठी नसतो. त्यांना काय संपण्यापेक्षा काय सुरू होणार आहे हे जाणायचं असतं. त्याच्यामुळे ज्याला आमरस खायचा आहे, काल खाऊन झाला असेल आपला. आमरस असतो हो, पण आमरसापेक्षा रामरस मोठा आहे. हा खास रस आहे, तो आमरस आहे. विठ्ठला आता देणारे दाते खास आहेत म्हणून आपल्याला आमरस मिळाला, पण आपण कीर्तनावर प्रेम करत आहात. गेल्या वर्षी का 2 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही, तेव्हा तुम्ही वेगळे म्हणजे ब्रेबॉन मधून वानखेडेत आलात आता. विठ्ठला आणि देवाचे उत्सव वाढत गेले पाहिजेत ना. उत्सव म्हणजे उंचावणारा आनंद. आपले आनंद बसके नाही पाहिजेत. आपण आधी खूप कमी जागेत कीर्तन केल्याचं मला स्मरत आहे, पण आज तुम्ही त्याच्या 3-4 पटीत दिसत आहात. पटण्यासारखी आहे ही पट सुद्धा, फक्त पटकन होत नाही. तुम्हाला जमलंय. मी मागच्या वेळेला जाताना बोलून गेलो की या गावाच्या नावात माझ्या वाट्याने माझ्याकडून एक नाव वाढवला पाहिजे. ही कीर्तांगळी नाही, ही कीर्तनांगळी आहे. आणि प्रत्येक महाराज हे बोलून जाईल विठ्ठला. कीर्तनांगळी होणं कठीण आहे. नर्तनांगळीचा कुठं तोटा गेलाय बरं. नर्तनांगळी असो नाही तर कीर्तनांगळी असो, लागतात पाटीलच. विठ्ठला जाऊ द्या. गोदावरीच्या परिसरात आहेत, गौतमीला का बोलावं. मला म्हणायचं इतकंच आहे की आपण हा उत्सव करता आहात संत हरिबाबांच्या या पावन तपस्थली. हाय करणे थोडे कमी करा, हे वाढवा. मला तो रिटर्न नको आहे तसला, वलय नको. या भूमीला तुम्ही ग्रामस्थ कोणत्या नावाने पुकारता, याला काय म्हणताय? संतवन. अजून पण जे घुमतंय ना ते कमी करा. आहेत यांना ऐकू गेलं पाहिजे, वलय नको यायला. येस, असं असू द्या. हा असं छान. नाहीतरी भोंगे अडचणीच आहेत आता. विठ्ठला फक्त आपण बोंगे नसावेत. मला म्हणायचं एकच आहे, संतवनात हा उत्सव सुरू आहे. आज जगाला ज्या अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टींची आवश्यकता आहे, त्या 2 गोष्टी कीर्तांगळीत आहेत. कोणत्या 2 गोष्टी आवश्यक आहेत? तुमचं शरीर चांगलं आता राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला वन आवश्यक आहे. आणि तुमचं मन चांगलं राहावं असं वाटत असेल तर संत आवश्यक आहे. मग मनासाठी संत पाहिजेत आणि तनासाठी वन पाहिजे. हे दोन्ही एकत्र आले म्हणजे संत वन पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.
आता शरीर नीट राहावी म्हणून काय पाहिजे? वन पाहिजेच, वनाशिवाय होणार नाही. दुपारी मला एकाने एक अपडेट्स पाठवल्या, जगामध्ये तापलेल्या सगळ्या देशांमध्ये 3रा क्रमांक भारताचा आला यंदा. हे काय मेडल मिळालेलं नाही आहे. 1ल्या क्रमांकावर म्यानमार आहे, 2ऱ्या क्रमांकावर थायलंड आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे. विचार या बाबतीत व्हायला पाहिजे. आपण डेव्हलपमेंट, विकास या आवश्यक बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण आवश्यकच्या अगोदर एक शब्द असतो, त्याला अत्यावश्यक म्हणतात. लॉकडाऊनमुळे आपल्याला याचा नवीन शब्द माहीत झालाय, एसेन्शियल सर्व्हिसेस, पायाभूत आवश्यकता, अत्यावश्यक. आम्ही इतक्या तापमानाच्या अंगाशी चाललोय, सध्या व्हॉट्सॲपवर फिरणारे मेसेज सुद्धा एकाच विषयाचे आहेत. कोणत्या? झाडं लावली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत. या मेसेजचे सोहळे फक्त 2 महिने चालणार आहेत. एकदा जून महिन्यात पाऊस पडला की हे मेसेज परत ठेवून द्या लॉकरला, हे परत एप्रिल महिन्यात काढू. विठाला अरे निदान जे बाईक उन्हात ठेवतात त्यांना तरी समजायला पाहिजे का झाडं गरजेची आहेत. विठाला अजून निसर्गाने कुठे दणका द्यायला पाहिजे हो? किती भयानकता आहे, आपण याचा विचार करा. मला म्हणायचं एकच आहे, आज सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं काम करायचं असेल तर तुम्हाला वृक्षारोपणाकडे वळावं लागेल, वनाकडे वळावं लागेल. आणि माझं मत असं आहे की वनाकडे सगळ्यात अगोदर जर कोण वळले असतील तर संत आणि नंतर साहित्यिक. सगळ्यात अगोदर वनाकडे संत वळलेत. कोणत्याही ऋषीला भेटायला जा, कोणत्याही संताला भेटायला जा, त्या राजाला कुठं जावं लागायचं? मॉलला, डीमार्ट. मग संत कुठं सापडायचे? संत वनात सापडायचे. त्यांचे आश्रम अरण्यात असायचे, वनात असायचे. म्हणजे संतांनी पहिलं हे सांगून दिलंय की तुम्हाला मला भेटायला वनात यावं लागेल. याचा अर्थ तुम्ही वनांना मौल्यवान, जिथं आपण जातो तिथलं जे आवडतं ते तर कॉपी पेस्ट करा. सुट्टी लागल्यावर तुम्ही फिरायला कुठे जाता? महाबळेश्वर. महाराष्ट्राची तर ती जागतिक राजधानी आहे. उठला तो तिथंच जातो. का जाता महाबळेश्वरला? डोंगर आहेत म्हणून. डोंगरांचा कुठं तोटा गेलाय? नाशिक ते चांदवड सगळे मुंडन केलेले दिसतात, जसे काही यती संन्याशीच उभे केलेत रांगेत. आहेत ना, डोंगरच आहेत ना. मग इथे डोंगर आहेत, महाबळेश्वरला तुम्ही जाल तर डोंगर म्हणून जाल का? नाही. तो म्हणतो तिथली हवा थंड आहे. बरं, मग हवा थंड असणं हा जर उंचीचा परिणाम आहे तर मग आलंग, कुलंग, मदन जा ना मग तिकडे. कळसुबाई, तिथे याच्यापेक्षा उंचीचे डोंगर आहेत. हायेस्ट पीक महाराष्ट्रातलं सगळ्यात उंचीचं 1648 मीटर कोणतं? कळसुबाई शिखर. मग तुम्ही कळसुबाईला नाही जाता आराम करायला, तुम्ही महाबळेश्वरला जाता. डोंगर दोन्हीकडे. फरक इतकाच आहे, महाबळेश्वरचा डोंगर थंड का आहे? कारण तो वनानी पांघरलेला आहे. त्याने वनाचं पांघरून घेतलंय आपल्या अंगावर. याचा अर्थ जंगलामुळे तिथं थंडावा आहे. मग थंड जागी तुम्ही फिरून येता, तुम्ही जंगलात जाऊन फोटो काढता. मला काय म्हणायचं आहे, जंगलात फोटो काढायची सवय चांगली आहे, पण दररोज तुम्ही महाबळेश्वरला नाही जायचं. तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जंगल वाढवा आणि तिथले फोटो काढा. वन गरजेचं आहे. सप्त्यात गावातली सगळी माणसं असतात किंवा सगळ्या प्रकारची माणसं असतात. मला एकच म्हणायचं आहे, ज्यांना लावालावी करायची लई हौस आहे ना, 2 महिने त्यांनी माणसांची भांडणाची सोडून जरा झाडांची करावी. काय लावालावी? विठ्ठला. आणि दगू उभर का, हे काम शासनाकडून होणार नाही का? दरवर्षी त्यांचा खड्डा तोच झाड नवीन. त्यामुळे हे तुम्ही आम्ही मनापासून केलं पाहिजे. आमच्या संतांनी सांगितलं
की नाही तुम्हाला प्रपंचासाठी झाडं लावायची नसू द्या, लावू द्या, पण तुम्हाला परमार्थासाठी तरी झाडं लागतीलच ना. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीते, पक्षी सुस्वरे आळवीते. तुम्हाला जंगल लागेल, त्याशिवाय भजन होणार नाही. देहूगावात काय कमी होतं का? तुकाराम महाराज म्हणाले धन्य देहूग्राम, देहूगाव धन्य आहे. मग देहूगाव जर धन्य होतं तर मग भजन करायला वन्य जागा का निवडली धन्य सोडून? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, देऊ ब्रह्मरस आवडी, ब्रह्मे ब्रह्मरस भोगू सदा. हा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस भोगू सदा, ब्रह्मे ब्रह्मरस भोगू सदा. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. त्या झाडांजवळ गेलेत की तुमच्या मनाचा तुमचा संवाद होईल. नाही तर देहू सोडला आणि डोंगर कुठला धरला? भंडारा. देहू सोडून भंडारा धरायची काय गरज आहे? काय कारण असेल विचारा मनाला स्वतःच्या. देहू ते भंडारा. आता आपला देऊच भंडाऱ्यासाठी आपल्याला काय करायचं गेलंय? देऊ सोडून का भंडारा घेतलाय? विठाला. कारण त्या वृक्षांच्या सानिध्यामध्ये माझा तर स्पष्ट दावा आहे बनाजी महाराज, तुम्हाला झाडांशिवाय देव भेटूच शकत नाही. विठाला. म्हणजे पहिली गरज आहे वन पाहिजे. 42 टेम्परेचर जर त्या दिवसाचं असेल आणि तुम्ही जर झाडाखाली असाल तर झाडाखालचं टेम्परेचर 42 असणार, 32 असणार. हा जो फरक आहे तो तुम्ही काढून घ्यायला पाहिजे. वैतागलेली तणतणलेली माणसं आज तुम्ही ज्या घरांमध्ये सुखासाठी राहता, तुम्ही घरात झोपता का घरावर सांगा? आता अख्खे स्लॅबवाले टेरेसवर आहेत. विठाला. ते आपल्याला पाहूनच लिहिलंय, आपने खातर महल बनाया और आपण जाके टेरेस पीस होया. म्हणजे टेरेसवर झोपायचं होतं तर टेरेस तसंच होतं ना अंगणात. एवढं बांधायची काय गरज आहे? याचं कारण वनाची आवश्यकता आहे आणि आमच्या संतांनी ती हेरलंय. गमतीनं पण जाता जाता ज्ञानोबारांनी धक्का मारलाय. नगरीची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. ज्ञानोबारांची ही ओवी तुम्ही हे करा असं सांगणारी नाहीये. तिचं ॲक्च्युअल प्लेस ज्ञानेश्वरीतलं शोधून घ्या. रजोगुणी लोकांना काय करायची उगाचच हौस असते, त्याच्यात हे आहे. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणजे जे करायला सांगितलं ते तर करण्यासारखं आहेच, पण जे करायला नाही सांगितलं ते पण करण्यासारखंच निघालं, याला ज्ञानेश्वरी म्हणतात. विठाला. ज्ञानोबारायांनी ही विडंबना केलेली आहे. ही ओवी म्हणजे ही काय आज्ञा नाही ज्ञानोबारायांची. ते म्हणतात एकेकाला वेळ असतं, नुसते फ्लॅटच घेत सुटतो, नाही तर नुसती तळीच बांधित घेतो, नाही तर झाडच लावत सुटतो. हे उपहासाने म्हटलेलं आहे, पण आपल्याला आज ते अनुकरणीय आणि आवश्यक आहे. काय शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. जर सोपं बोलू का? नगरेची रचावी हे भिवंडीसाठी लिहिलंय, मी तिकडून आलोय. रचावी म्हटलंय, ढीग लावावा नाही. रचावी याचा अर्थ रचना केली पाहिजे. नवी मुंबई रचना करून ठेवली त्यांनी, सेक्टर सिस्टम. तुम्हाला जवळ काय काय असलं पाहिजे त्या सुविधा जागच्या जागी. नाही तर आजही जगभरातली लोक आकर्षणाने मुंबई बघायला येतात आणि विमानतळावर आल्यावर त्यांना पहिले निळ्या ताडपत्र्या दिसतात. विठाला. बरं, तुम्ही त्या ताडपत्र्या अजून पाहिल्या नाही तेच चांगलं आहे. नगरेची रचावी हे मुंबईसाठी लिहिलंय. जळाशय निर्मावी हे मनमाडसाठी लिहिलंय. पिण्याच्या पाण्याची सोय नसलेली महाराष्ट्रातली 2 शहरं आहेत, मनमाड आणि लातूर.
उन्हाळा सुरू झाल्या का यांच्या बोंबा पहिल्या सुरू होतात. लातूरला तर मिरजून ट्रेनने पाणी पोहोचवलं. तुम्ही नगर रचताना तिथं पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था होतील का नाही ते पाहावं. शहापूरचा अख्खा महापूर मुंबई घेते. ब्रिटिशांची चूक नव्हती. त्यांनी मुंबई जेवढी बनवली होती, तुलसी विहार आणि पवई 3 तलाव मुंबईचे मुंबईतच घातले. तुम्ही वाढवून ठेवले. रेल्वे त्याच्यासाठी होती. म्हणून साधारण पंजाब राजस्थानच्या कॉर्नरवरून ज्या रेल्वे येतात त्या रेल्वेच्या डब्यावर लिहिलेलं असतं उपरे विठ्ठला विठ्ठल. मला तुम्हाला आणखी मेंदूला त्रास द्यायचा अजिबातच नाही, पण ते मलाच सवय लागली, इलाज नाही. उपरे म्हणजे त्यांना म्हणायचे उत्तर पश्चिम रेल्वे. आपलं नाशिकचं माहिती आहे ना, मरे रोज मरे. आम्ही कोरे विठ्ठला. गाडीवरच लिहिलेलं असतं उपरे. मग त्यांच्यासाठी शहापूरचं पाणी पळवलं. नगर रचलं ना, पाण्याची सोय करा. नगरेची रचावी हा ओवीतला शब्द मुंबईकरांकरता, जळाशय निर्मावी मनमाड करता आणि महावने लावावी सिन्नर करता. विठ्ठला विठ्ठला. 10 किलोमीटरवरचा माणूस दिसतो. आमच्या मुंबईत किंवा कोकणात गेला तर 10 फुटावरचा दिसेना, इतकी सघन वृक्षराजी आहे. आम्ही मागे वटपौर्णिमेच्या वेळेला वड लावण्याचा अट्टास केला. एका भागात आम्ही गेलो. ते मला म्हणू लागले, महाराज प्यायलाच पाणी नाही तर झाडं कुठं लावता. म्हटलं बाबा तुझा प्रश्नच उलटा पडलाय. प्यायलाच पाणी नाही तर झाडं कुठं लावता असं नाही. झाडं लावली नाही म्हणून प्यायला पाणी नाही आहे. विठ्ठला वन आवश्यक आहे, ते कीर्तांगळीत आहे. आणि हे नुसतं वन नाही, हे संत असलेलं वन आहे. म्हणजे संत आवश्यक आहेत. ते संत का आवश्यक आहेत, ते कसे उपलब्ध होतील, त्याच्यासाठी आपली भूमिका काय असावी. संत वनात संतांची मागणी करणारा हा अभंग मी घेतलाय. विठ्ठला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. संत संत असतात. त्या प्रत्येकाच्या लक्षणांमध्ये काही गोष्टी सामान्यत्वे असतात आणि काही गोष्टी विशेषत्वे असतात. सामान्यत्वे म्हणजे काय, नामाचं प्रेम सगळ्या संतांमध्ये सामान्यत्वे. पण विशेषत्वे म्हणजे काय, ज्ञानोबाराय नाम घेणारेच आहेत, नामप्रेमी आहेत, पण त्यांचा पिंड आहे तो ज्ञानाचा. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परी पुससी जे आरती ते कळली मज. ज्ञानोबाराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. आजही लोक डोकी खाजवत आहेत की ज्ञानोबारायांना वयाच्या 16व्या वर्षी 750 वर्षापूर्वी एवढं विज्ञान कळलं कसं. मातेची या उदर कुहरी, आईच्या पोटात काय परिस्थिती आहे, तिथलं काय चित्रण आहे, ते ज्ञानोबारायांनी सोनोग्राफीचं तंत्रज्ञान विकसित होण्याच्या आत मांडलंय. मला म्हणायचं काय आहे की या सगळ्या भूमिकेचा आधीच ज्ञानोबाराय परामर्श घेत आहेत. या ज्ञानाबद्दल तुम्ही काय म्हणाल. विठ्ठला काय बाबांची काय इच्छा. या 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 बसून बसा बसा बस 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 बाबांना बाबांची प्राण प्रतिष्ठा करा. ती थांबू थांबू बसवा बाबा, बस दे पायरीवरच बसवा. बाबा तुम्हाला कुठं आवडतं तिथं बसा, फक्त कॅमेऱ्यावर नका. बाबा बसा, बाबा बसा. हा रामकृष्णारी. वा 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 वा. संत वनात आल्यावर हे पण नाम घेऊ लागतात बघा. हो द्या टाळ्या यांच्याकरता. विठ्ठला
कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानू 2.5 मिनिटं झाली का? IPL चालू आहे ना, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे विठ्ठला. विठ्ठल. हे बघा, हरिकथा माऊली आहे, वेडी वाकडी असली तरी ती लेकरं तिचीच आहे, तिने त्याला का कंटाळावं हो? आणि मला पण बरं वाटलं आज मला वाटलं आपल्याला पण कीर्तन येतंय. त्याचं कारण आहे महाराज, कारण इतकं सगळं झाल्यानंतरही आम्हाला कीर्तन भजनात येऊन बसण्याची इच्छा होणे. आणि खरंच तुम्ही संत वनातली माणसं आहात, कारण दुसरं कुठलंही गाव असतं तर तरी एवढ्याला मोडतोड झाली असती विठाला. संत का गरजेचे आहेत याचे पावला पावलाचे पुरावे आहेत. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. मी ज्ञानोबारायांचं सांगत होतो, ज्ञान त्यांचं वैशिष्ट्य आहे. इतक्या अगोदर ह्या ओव्या आल्यात. नामदेवराय म्हटल्यानंतर मूर्तिमंत प्रेम. ज्ञानोबाराय सर्व संतांनी नामदेवरायांचा परिचय म्हणून काय करून दिलाय भारताला? तू पंढरीरायाचा प्रेम भांडारी, तू पंढरीरायाचा प्रेम भांडारी आहेस. विठोबाचं प्रेम नामदेव महाराजांच्या ताब्यात आहे. नामदेवराय प्रेम मूर्ती आहे. तुकोबाराय म्हणजे धगधगीत ज्वाळ आहे वैराग्याचा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. गुरुनिष्ठा निळोबाराय. आणि त्या सगळ्यांमध्ये शांत मूर्ती जर कोण असतील तर नाथ महाराज. अत्यंत शांत. ते किती शांत आहेत याच्यापेक्षा आपण किती वेडे आहोत याचं गणित लावता येईल आपल्याला. का? नाथ महाराज इतके शांत आहेत, इतके शांत आहेत की त्यांच्या घरी एक ब्राह्मण आला. आल्यानंतर ॲक्च्युअली तो त्यांना भेटायला आलाच नव्हता. त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि पैसे नव्हते. तो मदत मागत फिरत होता. लॉकडाऊनला जसे आपण एकही सोयरे सोडले नाहीत. गावाच्या बाहेर एक पार बांधलेला राहतो, असा चौकडी असतो का तुमच्याकडं? नाशिककडे असतो मला वाटतं. त्याला छप्पर वगैरे काहीच नसतं, असं बांधलेलं राहतं. काय म्हणतात त्याला? नाही, पार झाडाला राहतो. वटा. वटा कुठला? कुचर वटा. तुम्हाला कुचर माहिती आहे का? कडधान्य जर खायची असली तर 2 दिवस आधी भिजत घालावी लागतात. तेवढे प्रयोग करून पण ज्याला मोड येत नाही, जे फुगत नाही, जे भिजत नाही, ते जसेच्या तसेच राहिले का ते बाहेर काढले जातात. कुचर. मग ते ज्या वट्यावर एकत्र येतात विठ्ठला, समाजातनं भिजलेले, घरातनं फुगलेले, नात्यातनं काहीच नाही, ते सगळे बाहेर काढलेले राहतात. त्या कुचरवट्यावर 4-5 जण बसले होते. हा आला, म्हणे मला काही मदत करा, मुलीचं लग्न. ते म्हणाले मदत करू. काय करशील? तो तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं आमच्या गावात एकनाथ नावाचा साधू राहतो, त्याला जर तुम्ही राग आणू शकले ना तर तुमच्या पुरीच्या लग्नाचा अर्धा खर्च आम्ही करू. काय खर्च करतात ना लोक? कशावर? पंक्तीवर. वाट बघा. एखादा पुण्यवान असतो आणि त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? एखादा म्हणतो ना यंदा आपण सप्त्याला पंगत दिलीच नाही. हरिबाबांनी तुझी घेतली नाही विठ्ठला. तू अजिबात बोलायचं नाही. का? तुझ्या देण्यावर अवलंबून नाही. देवानं आपली सेवा स्वीकारली पाहिजे तेव्हा ती करता येते. मग तो म्हणाला अर्धा खर्च आम्ही करू. म्हणजे काम काय? त्या नाथाला राग आणायचा. आता राग आणणं काही कठीण आहे का? तुला राग येतो का असं 5 वेळा विचारा. कसलाही माणूस रागावतो. किती वेळा विचारायचं? पूर्वी ते जायचे ना लोक काशीला, काहीतरी सोडायचं असतं असं म्हणतात. एक जण जाऊन म्हणे काय सोडलं काशीला गेलता? म्हणे राग सोडला. हा, लोकांना असं चकटफू अध्यात्म लागतं. फुकटच चकटफू. राग सोडला म्हणे. याने विचार केला की प्रयोगशाळेत घ्यायला हरकत नाही केस. त्याने 5 मिनिटांनी परत येऊन विचारलं का कुठे गेले होते? तर म्हणतो हाच माणूस आत्ता विचारून गेलाय ना. म्हणे काशीला गेलो होतो. काय सोडलं तिकडे? म्हणे राग सोडलाय. 5 मिनिटात तो परत आला. आल्यानंतर काय मग कुठे गेले होते?
तो म्हणाले बघ काशीला गेलो तो 2दा सांगितलंय, तिसऱ्यांदा सांगितलंय, राग सोडलाय लक्षात घ्या, आणि परत येऊन जर विचारलं तर खबरदार. काय सोडलाय? तो सोडला का व्याजा सकट परत आणलाय? सोपं नाही राग सोडणं तितकंसं. नाथांना राग आणायचा ना. तो चपला घालून गेला, नाथ महाराज पूजा करत होते देवाऱ्यात, आणि चपला घालून गेला, नाथांच्या मांडीवर बसला. ती सोहळ्यात नाथ महाराजांना एवढ्यानं तर राग यायलाच पाहिजे. जेवायला बसल्यानंतर पाहुण्याने उष्ट्या हाताने लोणचं घेतल्यावर त्या गृहिणीला किती बरं वाटतं ना. हा चपली सकट देवाऱ्यात जाऊन सोहळ्यातल्या नाथांच्या मांडीवर बसलाय. नाथ महाराज त्याच्याकडे पाहून म्हणाले, वा वा वा, आपलं किती प्रेम आहे माझ्यावर, मला भेटण्याच्या ओढीनं तुम्ही चपला काढायचे पण विसरले म्हणे. तो पहिला फाऊल गेलं ते. आता बरं पुढे काय करावं? नाथाने सांगितलं आता जीवनच जायचं. तो ठीक आहे, म्हणजे आता टायमिंग वाढला ना, जेवेपर्यंत मध्ये कधीतरी एकदा राग आला की आपले निम्मे पैसे भेटणार आहेत, योजना आपली सक्सेस होईल. जेवायला बसल्यानंतर काय करावं त्याने? नाथांची पत्नी गिरिजा माता वाढायला अशा वाकल्या. हा अतिथी ब्राह्मण उठला आणि वाकलेल्या गिरिजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. आता याचा राग कोणाला येणार नाही सांगा? नाथ महाराज गिरिजा मातेला त्याही परिस्थितीत म्हणाले, अगं गिरिजे ते पडतील म्हणे बघ. गिरिजा माता म्हणाली, हरिपंडिताला पाठीवर वाढून घेऊन वाढायची मला सवय, काळजी नसावी. महाराज ते सर्व पाहिलं, नाथांच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं, डोळ्यातून घळघळ अश्रू होऊ लागले. नाथ चुकलं हो माझं, नाथ माझं चुकलं. नाथाने विचारलं, पण हा गाढवपणा केला का ते सांग ना. ते म्हणाले, अहो माझ्या मुलीच्या लग्नाला पैसे उरले नाही जवळ, मग तुमच्या गावच्या बाहेरच्या लोकांनी सांगितलं नाथांना राग आला तर निम्मे खर्च आम्ही देऊ. नाथ म्हणाले, मग तू आधी का नाही बोलला, आपण हे कधीच केलं असतं. ते म्हणाले, काय अहो रागच आणल्यावर ते पैसे देणार आहेत ना. नाथांनी बाहेर काढलं आणि शिव्या द्यायला लागले आणि सांगितलं, रागावलंय आता तुझ्यावर, हे बघितलं का त्यांच्याकडून अर्धे घे ना, अर्धे घ्यायला परत माझ्याकडे ये. विठाला यावरून नाथ किती शांत आहेत हे कळतील. पण मला पुढचं सांगायचंय, नाथ महाराज किती शांत आहेत या उदाहरणाने कळले, पण आपण किती आगाऊ आहोत. कारण अशा शांती ब्रह्म संताला जर आपल्याला पाहून शिव्या द्याव्याशा वाटल्या म्हणजे काय? भक्तिविण पशु कशासी वाढला, भक्तिविण पशु कशासी वाढला, हे प्रमाण कोणाचं आहे? नाथांचं आहे. ब्राह्मण चप्पल घालून त्यांच्या मांडीवर बसला, राग येत नाही. जेवणारा माणूस वाकलेल्या त्यांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला तरी राग येत नाही. आणि हरिपाठ आपल्याला शिकवायला घेतला तर मी तर माझं चक्क मत आहे, नाथ महाराजांच्या एवढ्या डेंजर शिव्या कोणत्याच अभंगात कोणत्याच संताकडे नाही. काय माय गेली होती भूतापाशी, नाम नये मुखाशी, हरी नये मुखाशी, अरे मुढा. याच्यापेक्षा आणखी काय शिव्या द्याव्यात? म्हणजे नाथ शांत आहे त्याच्यापेक्षा आपण आगाऊ आहोत. विठाला प्रत्येक संताचं निराळेपण आहे. त्यात नाथ महाराज महाराष्ट्राला आणि अध्यात्म मार्गाला परिचित आहेत, ते शांती ब्रह्म म्हणून. त्या नाथ महाराजांनी महाराष्ट्रात संप्रदायासाठी केलेलं कार्य अपार आणि अलौकिक आहे. जरा सोपं बोलू का? हे सगळे संत म्हणजे आपल्या समोर परमार्थाचे डेमो आहेत. त्या दिवशी मी शेवग्याला हा विचार थोडासा मांडला होता. शिकायचं आम्हाला सगळ्यांकडून, म्हणजे सगळ्यांकडून शिकायचं याचा अर्थ सोपं बोलू का? सगळ्यांना बरोबर घेऊन पण भजन करता येतं हे नामदेवरायांकडून शिकावं. अख्खेच्या अख्खे भजनात होते. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. सगळ्यांना टाकून भजन करता येतं. समर्थ रामदास, गाव त्यांचं जाम समर्थ. सावधान शब्दाचा अर्थ एका त्यांनाच कळला. तिथून जे निघाले ते गोदावरी मातेच्या तीराने उलट आले. कुठपर्यंत? टाकळी. आणि तिथं बसून गोमय मारुतीची उपासना केली आणि नाशिकचा राम प्रसन्न करून घेतला.
म्हणजे घरची सगळी टाकली आणि धरली टाकळी विठाला. म्हणजे सगळ्यांना बरोबर घ्यायचे तर नामदेवराय आणि कोणालाच बरोबर घ्यायचं नाही तर रामदास स्वामी. अजून आहे का? प्रपंच अत्यंत प्रतिकूल आहे आणि भजन करायचं आहे. तुकाराम महाराज. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळे पिढा केली. आणि सगळा प्रपंच अनुकूल आहे आणि तरी भजन करायचं आहे. एकनाथ महाराज. देवाला दररोज पुरणपोळीचं नैवेद्य आहे आणि पुरणपोळी हे पूर्वी फक्त श्रीमंताच्या घरीच खाल्ली जायची. श्रीमंतीचं लक्षण होतं पुरणपोळी. बाकीच्याला फक्त ती होळीलाच मिळायची. एरवी नाही, होळीन पोळी तेवढंच नातं. नाथांच्याकडे इतकी श्रीमंती होती. जरा सोपं बोलू का? जसं गरिबीत भजन करणं कठीण आहे ना, तसं श्रीमंतीत पण भजन करणं कठीण आहे. प्रपंच प्रतिकूल आहे, अत्यंत गरिबी आहे, परमार्थ करणं कठीण आहे. पण त्याच्याही पेक्षा अत्यंत श्रीमंती आहे, भजन करणं फार कठीण. म्हणजे कीर्तनाला यायला निघाला तो, बायकोने सांगितलं कुठं चालले? तो कीर्तनाला चाललोय. त्याने सांगितलं नका जाऊ. तो म्हणाला नका जाऊ, तू कोण अडवणारी? जाणार. ते म्हणते मी म्हणते नका जाऊ. तो म्हणतो तू कोण एवढी लागून गेली मला अडवणारी? ती म्हणते नका जाऊ म्हटलं ना. तो म्हणतो जाणारच. शेवटी तिने मंत्र बदलला. ती म्हणले नका न जाऊ, थांबला विठाला. मग आता मला सांगा, प्रतिकूलतेत सोपं का अनुकूलतेत सोपं भजन? प्रतिकूलतेत सोपं, अनुकूलता आली की कठीण आहे. मला सांगा, जवळ पैसे नसले तर वारी करता येते का नाही करता येत? येते ना. जवळ पैसे नसले तर वारी करता येते. अफाट पैसा आहे, वारी करता येते? विठ्ठला इथून तुम्ही घरी जाताना जेवढ्या एरियात काळोख आहे तेवढ्या एरियात बरोबर नामस्मरण होतं ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण, रामकृष्ण हरी रामकृष्ण, रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि एकदा अंगणातली लाईट लागली का रामकृष्ण हरी. तिथून पुढे भाग 2 मेरे अंगण. अरे मंत्र बदलले कसे काय? त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे का? रामकृष्ण हरी, दुसरा पर्याय नाही. निपाडचा बिबट्या सिन्नरमध्ये आला तर विठाला. अनुकूलतेतही परमार्थ आहे, नाथांची विशेषता आहे. त्या नाथांनी या अभंगात भगवंताकडे काही मागणं मागितलंय. खरं तर मागणीचा अधिकार कोणाला असावा आणि कोणाला आहे, कोणाला ते वापरता येतं. माझं निरीक्षण असं आहे की मला भगवंताकडे जर मागायचं असेल तर मला मागणीचा अधिकार 2 कारणांनी येईल. एक, माझ्या भूतकाळाकडे पाहून, नाही तर माझ्या भविष्यकाळाकडे पाहून. म्हणजे ज्याने सेवा केलेली आहे त्याला मागणीचा अधिकार असतो. आणि दुसरं, ज्याला सेवा करायची आहे त्याला मागण्याचा अधिकार आहे. विठाला. ज्याने माग सेवा केली आहे ना त्याला मागण्याचा अधिकार आहे. त्याचं कारण आहे, प्रॉपर सेवा करणारा माणूस दिसला तर देव सुद्धा त्याच्या तोंडाकडं आशेनं पाहतो. मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ. हो
इतकी सेवा केली आहे. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. इतकी सेवा आहे की त्यांना असं वाटतं यांनी काहीतरी मागावं. जो हप्ते व्यवस्थित भरतो ना त्याला लोन पाहिजे का फार विचारतात. विठ्ठला त्याला परेशान करतात आणि ज्याचे थकले त्याची गाडी उचलून येतात. मागण्याची वास पाहे मुखाकडे. सेवा केलेली आहे आणि किती सेवा करावी हो. महाराजांचं प्रमाण आहे, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. सेवेनं ऋणी केलं देवाला. ऋणी केला नारायण नव्हे क्षणा वेगळा. नारायण ऋणी केला म्हणजे सेवा जो करतो त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि दुसरा एक वर्ग आहे ज्याला सेवा करायची आहे त्याला मागण्याचा अधिकार आहे. सेवा करायची आहे ना. आता सध्या सगळीकडे आपल्याला तेच सांगायला येतात, मला तुमची सेवा करायची आहे. विठ्ठला आपण पण त्यांना सांगत असतो मत मागो. विठ्ठला मत मागो. सेवाच करायची आहे सगळ्यांना आणि सेवा करणारांनी जरूर मागावं. ज्ञानोबारायांना जगाची सेवा करायची होती, जनता जनार्दनाची सेवा करायची होती आणि सेवा करायची होती म्हणून मागितलं होतं. तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. काय करायचंय? जनता जनार्दनाची सेवा. सगळ्यांना माऊलीला सुखी करून ठेवायचंय. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी. तुम्हाला सगळ्यांच्या सेवेकरता मागता येतं. संपत्तीचं विषम रूप पाहिल्यावर विषण्ण मन झालेले एक थोर साधू आणि लोकनेते होऊन गेले भारतात. ज्यांच्या भूदान चळवळीनं त्यांना विश्वात ख्याती प्रदान केली. कोण? आचार्य विनोबा भावे. काय सेवा केली? काय नाही, त्यांनी झोळी पसरली, नुसतं पसरलं, पदर पसरला. काय मागितली? जमीन. जमीन गोळा केली. असं म्हणतात भारतातल्या लोकांनी त्यांना जमिनी दिल्या, नवल नाही, पाकिस्तानातल्या लोकांनी सुद्धा जमिनी दिल्यात. ऍक्च्युली ते बळकवायच्या मागे असतात. विठ्ठला लाखो एकर जमीन संकलित झाली आणि भूमिहीनांना ती वितरित केली. म्हणजे जमीन मागितलीये, मागण्याचा अधिकार का आला? स्वतःचे गोडाऊन भरायचे होते? नाही, जे मागितलं त्याने लोकांना सेवा प्रदान केली. म्हणजे ज्याला लोकांची सेवा करायची आहे त्याला मागण्याचा अधिकार आहे. नाथ महाराज, तुम्ही सेवा केली म्हणून मागता का सेवा करायची म्हणून मागता? महाराज म्हणतात भगवंताची सेवा केली आहे म्हणून मागतो आणि संतांची सेवा करायची आहे म्हणून मागतो. विठाला पण मागता कोणाकडे आणि कोण होऊन जाता? महाराजांनी याचा परिचय दिला, पण कुठं माहितीये? करी विनव पाया पाशी, करी विनवनी पाया पाशी, करी विनवनी पाया पाशी, करी विनवनी. जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी, जनार्दनाचा एका करुणावचनी. करी विनवनी पाया पाशी, करी विनवनी पाया पाशी, करी विनवनी पाया पाशी, करी विनवनी पाया पाशी. शेवटच्या चरणातलं शेवटचं पद आहे. तुम्हाला हे काय वेरूळचं कैलास लेणं समजा, उलट. विठ्ठला आधी कळस मग पाया. करी विनवणी पाया पाशी. कुणाच्या? भगवंताच्या. देवाच्याच पायापाशी का विनवणी करी? कारण विनवणी करण्यासारखे पाय फक्त ते आहेत असं त्याचं मत आहे. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. बस तोच, त्याच्या चरणी विनवणी करा. पण विनवणी करायला गेलेले नाथ महाराज स्वतःची ओळख घेऊन जात आहेत.
जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पाया पाशी. प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे. नाथांचं वचन आहे. ते देवाच्या चरणाजवळ जाऊन विनवणी करतात. का बरं? कारण मला जे पाहिजे ते फार मौल्यवान आहे. खरं तर सगळ्यात ऐश्वर्यात आणि डौलदारपणे जगणारे फक्त संत आहेत. संतान एवढा डौलदार कोणीच जगू शकत नाही. आणि संतांनी डौलदारच जगलं पाहिजे. डौलदार जगला नाही तर संतच कसा? विठाला संतांनी डौल सांभाळला पाहिजे. तो अलेक्झांडर त्याच्या सेनापतीला घेऊन हिमालयात गेला होता. तिथे एका गुफेत एक साधू दिसला. हिमालय साधा नाही, भरलेला आहे, भरीव आहे हिमालय. 10 तारखेला ओपन होत आहेत आता. 4 धाम जाऊन या. स्वतःवर पण थोडा खर्च करा. किती साचवून ठेवलं तरी पोरं कोर्टातच जाणार आहेत. विठाला बद्रीनाथ केदारनाथ घ्या ना आनंद छान. जा हरिद्वारला, ऋषिकेशची गंगा मैया पहा, मग कळेल खरं सौंदर्य पवित्रच असतं. सौंदर्य शोधणाऱ्यांनी गंगा किनारी जावते. FTV लावतात विठाला. काय कुठं शोधावं याची अक्कल कधी येईल हा मोठा प्रश्न आहे. हरिद्वारच्या गंगा मैयेसारखा पवित्र आणि सुंदर ओघ आणि रूप कुठं पाहायला मिळेल? हिमालयामध्ये गेला तो साधू दिसला. तो साधू म्हणजे असे पाय पसरून बसलेला. त्या अलेक्झांडरने त्याच्या सेनापतीला विचारलं, खरे म्हणे या साधूला कळत नाही का मी जगज्जेता सिकंदर आलोय, अलेक्झांडर आलोय आणि मी आलोय, अलेक्झांडर आलोय आणि तरी या पाय पसरून बसलाय. हा त्या सेनापतीला काय बोलला ते साधूला कळलं. जनाची भाषा नसेल कळत पण साधूला मनाची भाषा लगेच कळते. ध्यानात येतं काय की आपण वेळेत यायला पाहिजे होतं. तुका म्हणे बळी हे राहावं आताचं शेवटचं चरण नव्हतं. विठ्ठला त्या साधूला ते कळलं लगेच. त्या साधूने त्या अलेक्झांडरला थांबवलं आणि सांगितलं, का रे बाबा तुझी काय अपेक्षा आहे? म्हणे नाही मी जगज्जेता आलोय आणि तू पाय पसरून बसलाय. त्या साधूनं सांगितलं, मी पाय पसरू शकतो कारण मी हात पसरणारा नाहीये. विठ्ठला आपापली कामं करावी, लोकांपर्यंत आवाहन करावी, पण पदर पसरून त्याच्यात आनंद नाही. आवाहन असावं, माहिती असावी, इन्फॉर्मेशन ओगणली. डौलदार, तो डौलदारपणा संत सांभाळत असतात. मग संत जर डौलदारपणा सांभाळतात तर मग आज विनवणी करतात, करुणा वचन वापरतात. हे बरं नाही वाटत ना बघायला. त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही तडजोड करता, ती वस्तू काय यावरती तडजोड अवलंबून आहे. बांगलादेश आणि भारत याच्यात मागे काही करार झाले. त्याच्यामध्ये 750 खेडी बांगलादेशने आपल्याला दिली आणि 1250 खेडी आपण बांगलादेशला दिली सीमेवरची. आता सीमेवर असं काही होणारच, कारण सीमेवर ममता कोणाची आहे? विठ्ठला इलाज नाही त्याला. एकाने विचारलं 750 650 खेडी घ्यायची आणि 1200 खेडी द्यायची, हा कुठला व्यवहार आहे? पण त्यांनी सांगितलं, जी खेडी आपण मागून घेतली ती हिंदू बहुल होती आणि जी सोडून दिली ती मुस्लिम बहुल होती. जर ही खेडी आपल्यात घेतली नसती तर काही महिन्यांनी ही खेडी हिंदू राहिली नसती. म्हणजे तडजोडीला तुम्ही तयार का होता ते महत्वाचं आहे. विठ्ठला तसा डौलदार राहणारा साधू आहे आणि तुम्ही एकदम करुणा वचन विनवणी करता. त्याचं कारण तडजोड कशासाठी आहे? मागतायत काय? तुम्ही संत संग मागतायत. आणि मोठी वस्तू ना फार नम्र झाल्याशिवाय मिळत नसते. फार नम्र व्हावं लागतं. फार. गौतम बुद्धाला एकाने विचारलं की जर आपण सगळे सारखे आहोत
तर मग तुम्ही वर प्रवचनाला बसताना आम्हाला खाली का? साम्यवाद सगळं सारखंच. बुद्ध त्याला घेऊन गेले. ओढा होता झरा असा आणि थोडं पाणी वरून येत होतं, झऱ्याचं पाणी वरून खाली येत होतं. त्याला सांगितलं पाणी प्यायचं आहे आपल्याला, पण झऱ्याच्या खाली का राहायचं, आपण झऱ्याच्या वर राहून पाणी पिऊ. तो बुद्ध होणार नाही. तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर तुम्ही झऱ्याच्या खाली पाहिजे, वर नाही. जर तुम्ही झऱ्याच्या वर राहाल तर तहानलेले राहाल. तृप्त व्हायचं आहे तर झऱ्याच्या खाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. देवाच्या चरणाजवळ आपण पाहिजे, तेव्हा आपली ओंजळ भरणार आहे. तिथे ॲटिट्यूड काही कामाचा नाही. एक. आणि दुसरी बाब अशी आहे, फार मोठी गोष्ट मिळवायला फार छोटं व्हावं लागतं महाराज, फार छोटं व्हावं लागतं. देवाच्या दारात मोठ्या गोष्टी मिळवण्याकरता संत छोटे व्हायला तयार झालेत. होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी. वारकरी होईन, भले त्याच्यासाठी भिकारी होईन. कशालाही भिकारी व्हायला नाही निघाले महाराज. पंढरीचा वारकरी होत असेल तर तू माझ्या झोळीत प्रेम घालत असशील ना, मग उभा याचक भिकारी. ही तडजोड आहे. म्हणून करुणा वचनाने सांगावं म्हणजे देव तयार होईल. पायाशी विनवणी करावी म्हणजे देव तयार होईल. मी जनार्दनाचा एक आहे, गुरुचं नाव सांगावं म्हणजे मी हे तयार होतील. वशिला मोठा न्यावा, कारण मोठ्या वशिल्यात फार ताकद राहते. आणि संतांचा गुरुचा वशिला, पैलवान जर आला ना तर तो किती कुस्त्या खेळला आणि त्याला किती डाव येतात ते नाही विचारलं जात. वस्तादाचं नाव सांग. गायक आला तर काय विचारतात, तुझ्या घराण्याचं नाव सांग. काही जे असेल ते, किराणा असेल का, आपल्याला किराणा सामान माहिती, जाऊ द्या काय करायचं. पैलवानाला वस्ताद विचारला जातो, उस्ताद विचारला जातो. गायकाला घरानं विचारलं जातं. तसं अध्यात्माला गुरु विचारला जातो. बरं त्याच्यात पण एक गंमत आहे. काय गोंदवलेकर महाराज म्हणत असतात, कदम सर ते म्हणतात, आपल्या गुरुचं नाव सांगू नये, आपल्या वागण्यावरून लोकांनी ओळखला पाहिजे. विठ्ठल काय वशिले टाकलेत नाथानी या अभंगात. तुझ्या पायाशी विनवणी करतो, तुझी मी करुणा वचनाने क्यू भागतो, आणि मी जनार्दन स्वामींचा शिष्य म्हणून आलोय, म्हणजे आता तू नाही कशालाच म्हणायचं नाही. आणि महाराज देवाकडे पण जाताना संताचा होऊन गेला पाहिजे. मग कितीही आग्रही असला भगवंत तरी. कीर्तांगलीच्या माणसाने मी कुठल्या गावातून आलोय आणि माझ्या गावात काय आणि किती गाड्या आहेत आणि ते सांगायचंच नाही. मी हरिबाबाच्या गावचा आलोय सांगा, देव सुद्धा स्वागत करील. मग माझा हरी उपेक्षेना टायमिंग काढलं. मग मज हरी उपेक्षिना, तुम्ही निर्वण केली ना, आता मला भीती धारण करण्याचं काही कारण नाही. संतांपेक्षा आपला वेगळा परिचय काय देणार हो. एक हरी बाबा हे नाव उच्चारलं
की एखादं गाव 2000 झाडं लावतं, याच्यापेक्षा आणखी गौरवास्पद काय घडणार आहे आपल्याकडून? झालं. विठाला विठाला मगमजारी उपेक्षिना. एक लक्षात घ्या, ह्या तिन्ही गोष्टी आहेत ना देवाला द्यायला प्रवृत्त करणारे आहेत. कोणत्या 3 गोष्टी लक्षात राहिल्या? जनार्दनाचा एका, पहिली गोष्ट, करुणावचनी दुसरी गोष्ट, आणि पायापाशी विनवणी करी तिसरी गोष्ट. 3 गोष्टी केल्या की देव काय नाही म्हणणार आहे. जनार्दनाचा एका, गुरुचं नाव सांगितलं, देवाला कृपा करणे आहे. करुणावचनी, करुणावचन एकदम अगदी पाया पडलं ना, आपलं किती चुकलेलं असू द्या, किती काही असू द्या, देव तुमच्यावर कृपा करणार. हल्ली असंच असतं की नाही, किती चुकलेलं असू द्या, फक्त या विठाला विठ्ठल. मला तर एक प्रमाण आठवतं बालाजी महाराज, खास अभंगच. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, आणि त्यानंतर सोडविल माझा स्वामी निश्चयसी विठ्ठला. काय साबण आहे त्यांच्याकडे, काही समजतच नाही ना. विठ्ठला विठ्ठला. करुणा वचन असतील तर देव कृपा करतो. आणि तिसरा विचार, विनवणी केली पाहिजे, चरणाजवळ पाया पडलो पाहिजे, देव आपल्यावर कृपा करतो. पण महाराज, तुम्ही ज्याच्यासाठी विनवणी केली, मी गुरुचं आहे हे सांगितलं, हां, तुम्ही पायाशी सलगी केली, करुणा वचनं लावली, पण देव झाला का प्रसन्न? म्हणे हो, देव बोलला मला, बोला काय देऊ तुम्हाला? पैसे देऊ, मान मरातब, इस्टेट, संपत्ती, जायदाद. ते म्हणाले थांबा जरा, हे सगळं तुम्ही दिलं तर चाललं असतं, पण मला प्रपंच करायचा असतात, तर मला करायचं आहे परमार्थ, त्यामुळे भलतं देऊ नये. अभंगाचं 3रं चरण. संसार माग न करणे सर्वथा, संसार माग न करणे सर्वथा, संसार माझा न करणे सर्वथा, संसार माझा न करणे सर्वथा, संसार माग न करणे सर्वथा, संसार माग न करणे सर्वथा, संसार माझा न करणे सर्वथा, संसार माझा न करणे सर्वथा. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. परमार्थ पुरता हाती देई, परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. 3 प्रकाराने देव प्रसन्न झाले. काय पाहिजे बोला, देऊ का? एक लक्षात घ्या, देवानं दिलं आणि आपण घेतलं असं जीवन भक्ताचं नसतं. एकाला विचारलं, तुम्ही सलग एखादी भाजी किती दिवस खाता? विचारलं. उद्योग फार लवकर गेल्यानंतर तेही प्रश्न विचारता, आपणही विचारावेत. तुम्ही एखादी भाजी सलग किती दिवस खाता, किंवा कोणती अशी भाजी आहे ती तुम्ही जास्त दिवस खाता? तो म्हणाला तसं नाही महाराज. म्हटलं मग ते कशावर अवलंबून आहे, तुम्ही ठरवत नाही का? ते म्हणाले आम्ही नाही ठरवत. म्हटलं मग कोण ठरवतं? तो म्हणाला हायवेला कोणत्या भाजीचा ट्रक पलटी होतो यावर अवलंबून आहे. विठाला. म्हणजे जर फ्लॉवरचा ट्रक पलटी झाला तर 8 दिवस फ्लॉवर. म्हटलं कोणाचे फॉलोवर आहे ते काही कळतच नाही. काही चॉईस आहे का नाही?
निवड असली पाहिजे. बाकीचं जाऊ द्या, तुम्ही पैसा कुठे वापरता, तुम्ही शेतीत कोणतं पीक घेता, त्या चॉईसबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण सगळ्यात मोठी चॉईस असली पाहिजे तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या वेळेबद्दल चॉईस असली पाहिजे. आपला 1 मिनिट कोण कशासाठी घेतोय याचा हिशेब जो करतो तो साधक. मिनिटाचा हिशेब असला पाहिजे. हे घरचं खायचं आणि ते गावची धुनी धुवायची काय गरज आहे? कोणी सांगितलं तू उठा टीव्ही? मोदींना काही समजत नाही, राहुल गांधीला काही कळत नाही, तुला घरी चहा मिळत नाही, तू कशाला काय बाता मारतो? त्यांच्यावरच्या टापा आणून तुला काय मिळणार आहे? तुला काही कळलं का? तुला काही समजलं का? तुला काही समजतं? विठ्ठला हा इथं का गेला, ती तिथं का गेली? तुझ्या मनात गटार उभं राहिले. आमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आम्ही मोजून मापून वापरला पाहिजे. संतांनी सगळ्यात तळमळीने उपदेश ज्याविषयी केला ना, सेव्हिंग ऑफ टाइम. तुम्ही वेळ वाचवा. काळ यायच्या आत आहे ना तेवढीच वेळ आपली आहे. त्याच्यानंतर काही कर नाही. गेले 9 वाजले, संपला विषय. आता लागले वेद कसले, आणखी खिचडी व्हायला नको कीर्तनात. विठ्ठला गेलं, निघून गेलं. बरं, चालू कीर्तनात खिचडीची आठवण करून काय मिळणार आहे? जय विठ्ठल झाल्याशिवाय तर का पंक्ती बसणार नाहीत. मग जिथं आहे तिथं शांतपणे राहावं ना. प्रॉपर टाइम, प्रॉपर वर्क. तुम्ही जिथं ज्या कामाला गेलात तिथं तेच करा. कॉलेज फॅशनिंगसाठी नाही आहे, तिथं तुम्ही अभ्यास आहे की अभ्यास. फॅशनिंग करायचं तर मग जा, रॅम्प वॉक, कॅटवॉक आहेत, त्या प्रांतात जाऊन ती कामं असावीत. मी अभ्यासाला आलोय, मी अभ्यासाचाच विचार करीन. मी कीर्तनकार झालो ना, कीर्तनकार म्हणजे कोण सांगू? स्वप्नात पण ज्याला अभंगच सोडवाविषयी वाटतात ना, तो कीर्तनकार. विठ्ठला इथं स्वप्नात अभंग येत असतील तर शपथ विठ्ठला. प्रॉपर वर्क, प्रॉपर टाइम. त्या वेळेला तुम्ही तेच वेळेचं गणित लावा. जे येईल ते भरती घेऊ नका. कोणीही घेऊन बसतो आपल्याला अख्खा दिवस. काय मिळणार आहे आपल्याला? काय साधणार आहोत आपण? आणि लक्षात घ्या, जेव्हा निवडीचं आत घेतलं जात नाही ना, तेव्हा काही आतमध्ये येऊन बसतं. म्हणून आतल्या जागा निवडून त्या वस्तू भरून काढा. आमच्या मुंबईला एक मोटिवेशनल स्पीकर आहे, संतोष नायर. त्याच्या एका अटेम्प्टचे तो 10,000 रुपये घेतो. 300 लोकांची एक बॅच असते, 3 तासाचं लेक्चर असतं. त्याच्यात त्याने एक वाक्य सांगितलं होतं, ते मी तुम्हाला सांगतो आहे, त्याच्यात बसवीन. विठ्ठला पुन्हा विचार करायचे. वाक्य असं आहे, ऐकून ठेवा, विशेष करून यंग जनरेशन. अच्छी आदतें जान बुझकर अंदर नहीं डाली तो बुरी आदतें अपने आप लग जाती है. विठ्ठला चांगल्या सवयी. वेळेचं गणित पहिल्यांदा पाहिजे. हल्ली कोणत्याही पोराला विचारा काय होणार, कलेक्टर. दुसरं पाणीच पित नाही. काय होणार? कलेक्टर. अरे कलेक्टर होणार, पण मग कलेक्टरसाठी लागतं ते काय? कोण? रूल्स अँड रेग्युलेशन्स, नियमाटी लागू आहेत. इथं तुझ्याशिवाय एक वरात निघे ना गावची. गावचा मायकल जॅक्सन तो नसला तर लोक त्याची आठवण काढतात. आणि तो पण हाकेसरची उडी घालून या स्तंभ. जाऊ द्या, स्तंभच. विठ्ठला गावाला त्याची काळजी राहते. हा जर असाच वरातीत नाचत राहिला तर याची वरात निघेल का नाही शंका आहे. तुम्ही ठरवा ना. जे आयुष्य वाया घालवायचं ठरवलं ना, वाया घालवा, काय अडचण नाही. नाथ महाराज तो देईल ते नाही घेत आहेत. चॉईस निवडून घेत आहेत. निवडून. मित्र कोण असावा निवडून. कोणाशी बोलायचं निवडून. येईल ते नका, त्याला बळी नका पडू. देवा तू देशील त्या संसारातलं नको. का नको? आहे तेच भरपूर आहे. आणखी तू कशाला समुद्रावर का पाऊस पाडतोस? संसार मज न करणी सर्वथा. नाही करायचा आहे मला तो. का? जो आपोआप होणार आहे तो कशाला करायचा? करण्याची गोष्ट जर काय असेल, नाथांनीच त्याचा विचार केलाय. मनुष्य देहीचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. एक माणूस म्हणून काय जगलात तुम्ही? माझी फार अपेक्षा नाही, पण मला असं वाटतं
माणूस म्हणून जर आपण असू तर जनावरांच्या थोडं वर आलो तर बरे होईल. मी जनावर म्हणतोय, या विधानाचा जनावर परिणाम होईल. जनावर 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 कोणाला म्हणतात माहिती? जो चारच गोष्टीचा विचार करतो. खायला काय मिळेल, झोपायला मिळेल का नाही, विषय भोगायला मिळतील की नाही, आणि भीती वाटणं. आपण जर मरेपर्यंत यातच राहिलो तर आपल्याला जनावराच्या वर जाता आलं नाही असंच म्हणावं ना. मी मनुष्य म्हणून आलोय तो भजनासाठी. प्रपंच हे मला दिलेलं माध्यम आहे. बरं काय एवढा लौकिक अलौकिक काय? घ्या पेढे. आता पेढे वाटणं ठीक आहे, घ्या पेढे ठीक आहे. त्याच्यावर चांगला संस्कार करून तो देव देश धर्म समाज याच्या उपयोगाला आल्यावर मग पेढ्याची परवानगी असावी. विठ्ठला नव्या पिढीला माझं सांग नाही, त्यांचं काय प्लॅन असतं फार छान असतं बरं का. ते बोलायला थोडं इंग्लिशमध्ये बोलतात ना, त्याच्यामुळे आपल्यालाही अंदाज येईना त्यांचा. म्हाताऱ्याला पण वाटतं काहीतरी मस्तच करता येतो. त्याने विचारलं काय ठरवलंय काय? ते म्हणाले काय नाही, वेल सेटल. वेल सेटल म्हणजे तो काय नाही, चांगल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं, त्याच्यात चांगलं कॉलेज बघायचं, चांगला कोर्स करायचा, चांगला जॉब करायचा, कोर्स मग तसा सोर्स, चांगली नोकरी तर मग चांगली छोकरी, 2 मुलं बाळं झाली, घराचं गोकुळ झालं. म्हटलं पुढे मग त्यांना चांगल्या शाळेत ॲडमिशन. म्हटलं तू गाड्या जाग्यावर आलास, कारण तुला चांगल्या शाळेत ॲडमिशन, तुझ्या पोरांना चांगल्या शाळेत ॲडमिशन, म्हणजे पुढं तू हेच उद्योग करणार आहेस का? यापेक्षा वेगळं काय? धन्या मी जन्मालो दास विठोबाचे. जरा विचार करा ना. अरे फक्त पोराचे बाप एवढीच तुमची ओळख आहे का? मुलाची आई हेच तुमचं जीवन सार्थक आहे का? आजी आणि आजोबा हीच तुमची अंतिम ओळख आहे का? मी वासुदेव तत्वता त्या बोधावर जायला सांगितलं होतं, तुम्ही इथं झिंगत बसले आणि मग पुन्हा रडत पण बसतात. आमच्याच बोकांडी त्या कोर्टात सगळ्या केसेस. मुलगा लक्ष देत नाही, होते तेवढे लक्ष त्यालाच दिले. विठ्ठला सून चहा देत नाही. सप्त्याला दिला का कधी चहा नाश्ता दिला? तो बॉ लोकांना तेवढंच आहे. मग आता भोगा. मी त्यांना म्हटलं जाऊ दे, कशाला तिथं कडमडतात. गेलं तर महाराज तसं नाही, तुम्हाला नाही माहिती ही इस्टेट जमा करताना आम्हाला काय त्रास झालाय. त्या धाकट्याला दारू पाजून कशी त्याची सही घेतली ते आमचं आम्हाला माहीत, यांना काय माहिती. म्हटलं तुला बरोबर हिशेब चाललाय. विठ्ठला लबाड्या करून ज्यांनी संपत्ती कमावली आहे ना, सावधान. विठ्ठला प्रपंच चवीपुरता. भाजीत मीठ असावं, मिठाची भाजी असू नये. करावं प्रपंच, शेतीत काय आहे ना ते, पण सावता महाराजांनी केलं तसं करावं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मला तो करायचं नाही, त्यातलं काही देऊ नकोस. परमार्थ पुरता हाती दे. तेव्हा परमार्थ घडू दे. परमार्थ आपण केल्याने होतो, पण घडतो असं नाही. कीर्तनात आपण आलो, भजन घडेलच याची शाश्वती आहे. जे आपण ऐकतो ते मनात रुचेल याची शाश्वती आहे. आपल्याला जे पटलं ते पचेल याची शाश्वती आहे. आपण जे ऐकलं तसं आपण करायला लागू याची शाश्वती आहे. 2 तास लोक कीर्तन ऐकतात आणि घरी जाताना चर्चा करतात, भाजी छान होती, काय करता. विठ्ठला हा आचार्याने केलेला आचार्यांचा पराभव आहे. विठ्ठला महाराज म्हणतात परमार्थ पुरता हाती दे. आता नाम घ्यायचंय मला, आता ध्यान करायचंय, आता तीर्थयात्रा करायची, असं काही माझ्या पदरात घाल ना. पण महाराज तुम्हाला परमार्थ हातात पाहिजे म्हणजे मी नेमकं काय केलं पाहिजे? दुसरं चरण संत संगा
जगन्नाथ किसन चव्हाणके भाऊ चव्हाणके स्टेजवर यायचंय संतपूजनासाठी दिनकर अमृता चव्हाणके भाऊ चव्हाणके जगन्नाथ किसन चव्हाणके परसराम जगन्नाथ चव्हाणके हरी जय जय विठोबा अभंग उलटा सोडवला हे पण उलट झालं हे पहिलं असतं तर ते घेतलं असतं विठाला बाबाचा आहे प्रवाही घालू नको परमार्थ हातात पाहिजे तर काय कराल संत संघ म्हणजे कोणाचा संघ आपण संसारी माणसं फार गडबडतो आपण संताला म्हणत नाही आपल्याला जो संत म्हणतो आपण त्यालाच संत म्हणतो आणि स्तुतीने आपला गेम केलेला आहे खरं तर लुबाडणारा माणूस तुम्हाला वाईट बोलणार आहे का ज्ञानोबाराय म्हणतात सौ चोराचे मैत्र ना हाट भेटीचे कलत्र लुबाडणाऱ्याची दोस्तीन बाजारात भेटलेली स्त्री याने कोणाचा लाभ झाला म्हणे स्तुतीपासून दूर राहा चांगलं शोधायला दोन्ही डोळे नीट लागतात ना गाथा आणि ज्ञानेश्वरी हे परमार्थ शोधणारे डोळे आहेत ग्रंथ घेऊन निघा तुमची फसवणूक होणार नाही कारण फसले ते ज्यांनी ग्रंथ बाजूला ठेवले संत कोण ज्याला भेटल्यानंतर भगवंताची प्रीती वाढू लागते तो संत ज्याला भेटल्यावर नाम घ्यावंसं वाटतं ना तो संत ज्याला भेटल्यावर वृत्ती अंतर्मुख होऊ लागते ना तो संत अशी माणसे भेटल्यावर काय असतं ते पहा ना संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण ज्याला भेटल्यावर आपला मीपणा निघून जातो त्याला संत म्हणतात हल्ली ज्याला भेटल्यावर आपला मीपणा वाढतो तोच संत विठाला मला संत संघ पाहिजे का आमच्या भिवंडीला थोर संत झाले संत माऊली शांताराम भाऊ महाराज खूप अधिकार मोठा त्यांचा एकनाथी भागवताची 1000 पारायण त्यांनी केली त्यांच्या घरी त्यांच्या राहत्या घराला नाथ मंदिर नाव आलं त्या भागवताचा परिणाम डोंगरे महाराजांनी घरी येऊन त्यांची पूजा केली इतका त्यांचा अधिकार ते म्हणायचे परमार्थात 2 आणे आपला अनुभव आणि 14 आणे सत्संग करावा म्हणजे 16 आण्याचा बंदा रुपया होतो म्हणे 2 आणे आपण करू ते साधन आणि 14 आणे नाही बरं वाटत नाही आवडत ते रागाने बोलतात ते ताडण करतात पण तरी त्यांचा सहवास सोडू नये जे भजनाने संतुष्ट होतात ते संत आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी साधू कशाने खुश कशाने होतो साधू तो तुम्हाला सांगतो ज्याला 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 भेटल्यानंतर तुम्ही जर म्हणाले मी राम म्हणू का आणि त्याला बरं वाटलं तर समजायचं हा संत आहे नुसता म्हणू का नको विठाला राम म्हणू का म्हटलं पाहिजे आणि त्या संताचा मला सतत संग पाहिजे त्या संताचा मला सहवास पाहिजे का
महाराज परमार्थाची वाट आपण आपल्या ताकदीनं नाही चालू शकत. ज्ञानोबांनी वर्णन केलं 7व्या अध्यायात, केला कर्म बाह्यांचा भरवसा. मी तरुण जाईन म्हणणारे कुठेतरी विधिनिषेधात अडकले नाही तर स्वर्गाच्या कपारीत गेले. आपल्याला आश्रय करावा लागेल आणि तो आश्रय संताचा असावा. सांगू आपल्याला, ज्ञानोबांनी गोड ओवी घातली आहे. एक ओहळ होता, ओहळ. त्या ओहळाला भेट घ्यायची होती. कोणाची? समुद्राची. समुद्राची भेट घ्यायची आहे. कोणाला? ओहळाला. कुठपर्यंत पोचेल? घरून निघाला तर अंगणापर्यंत. आणि 46 टेम्परेचर आहे हल्ली. काय होईल त्याचं? मधून आटून जाईल. त्याला समुद्राला जाण्याचा एकच मार्ग. ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. ओहळे हेचे करावे जे गंगेचे अंग ठाकावे. त्याने गंगेला मिठी मारली की त्याला समुद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी गंगेची. आपलं काम संपलं. त्या संत चरणाचा मला सहवास मिळू दे, संत संग मिळू दे. पण देवाने जरा हात आखडता घेतला. देव या बाबतीत फार काळजी घेतो. हां, संत संग भेटत नाही, भेटला तर पटत नाही. माळ घातल्यावर लोक म्हणतात 6 महिन्यात. आमच्या गुरुला काहीच कळत नाही. विठ्ठला समजायचं देवाने पाठिंबा काढला तेव्हाच एवढं नॉलेज आलं ना. काय माझ्या गुरुला काहीच कळत नाही. मला एक जण म्हणत होता आमच्या गुरुला काहीच कळत नाही. म्हटलं खरंच तुमच्या गुरुला काही कळत नाही? म्हटलं कसं काय? तुमच्या गुरुला काही कळत असतं तेवढा बेईमान शिष्य करूनच घेतला नसता. जो 6 महिन्यात म्हणतो गुरुला काही कळत नाही. संतांवरची आपली उडणारी निष्ठा हा देवाचा कोप आहे असं समजा. नाही ना आम्हाला संत आवडत, त्यांच्याविषयी तर्क लावतो. देव म्हणाला ते असा संत संघ भेटत नसतो का? हो, ते संगतीत घ्याल ते दिसायला दुर्लभ आहेत, तर संगतीत घेणार कधी? आणि संगतीत घेताना फार विचार असतो. नका फार, थोडीशी संगत मिळाली तरी आम्ही समाधानी होऊ. अहो म्हणे थोडीशी म्हणजे किती? नाथ महाराज म्हणाले, तुलसीदासांचा दोहा चौपाई आहे बघाय. तुलसीदासजी म्हणतात, एक घडी आधी घडी आधी से पुनियाद तुलसी संगत साधू की कटे कोट अपराध. एक घडी, अर्धा घडी, त्याच्या अर्धी एवढीशी घडी जरी लाभली सत्संगाची तरी आम्ही समाधानी आहोत, आमचं कल्याण होईल. देवाने विचारलं, पण अर्धा घडीचा तुम्ही सत्संग मागता, या अर्ध्या क्षणाने होईल काय? त्याचा खुलासा अर्धा क्षण घडता संताचे संगती. अर्धा क्षण घडता संताचे संगती. अर्धा क्षण घडता संतांच्या संगती. अर्धा क्षण घडता संतांच्या संगती. अर्धा क्षण घडता संतांच्या संगती. अर्धा क्षण घडता संतांचे संगती. अर्धा क्षण घडता संतांचे संगती. तेने होय शांती महापाप. तेने होय शांती महाताप. संत संग दे आणि प्रवाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणी पायापाशी. नाथ महाराज आपल्या गुरुदेवांचा परिचय देऊन मागतात की मला संत संग मिळावा. किती? अर्ध्या क्षणाचा. अर्ध्या क्षणाने काय होणार आहे? तुम्हाला असं म्हणायचं आहे का गवताच्या 10 गंज्या आहेत आणि एक काडीपिटी काय करणार आहे? अर्ध्या क्षणाचा सत्संग जरी मिळाला तरी कितीही मोठे दोष असले तरी फुगा तुम्ही किती मोठा आणा, त्याला लावायची टाचणी छोटीशीच असते ना. तेवढ्या फुग्यातल्या हवेला ते बाहेर काढू शकतं. तशा अर्ध्या क्षणाचा सत्संग
काय होईल हो अर्ध्या क्षणाने? महाराज, ज्यांना लाभला त्यांना तर क्षणाचाच होता ना. वाल्याला नारदांचा लाभलेला सत्संग तरी किती होता. महाराज म्हणतात त्या अर्ध्या क्षणाच्या सहवासाने काय होईल सांगू? तेने होय शांती महत्पापा, मोठ्यातल्या मोठ्या पापाची शांती होईल ज्या अर्ध्या क्षणाने. तो संत संग मला पाहिजे, कारण मी परमार्थ करायचा ठरवलाय, संसार नाही. म्हणून परमार्थ ज्याने होईल ते तू मला दिलं पाहिजे. या जनार्दनाचा एका तुझ्या चरणाला विनवणी करतो आणि करुणा वचनाने तुझी करुणा भागतो. यापेक्षा मला अधिक काही नको. मला असं वाटतं की हरिबाबांसारख्या महापुरुषाचं सानिध्य आता कसं काय घडेल? त्यांच्या नामाचं स्मरण करा, त्यांच्या उपदेशाचं सार ग्रहण करा, त्यांच्या लीलांचं चिंतन करा. त्यांची आठवण केली म्हणजे सुद्धा त्यांचं संग झालाच ना. मी तर म्हणतो शरीराने सहवासापेक्षा मनाचा सहवास स्मरणाने चांगला होतो. पुण्यवंत भावी घेता सज्जनांची नावे, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने विस्तारत चाललेला आपला हा उत्सव आणि अत्यंत आनंद देणारं आपलं हे कीर्तांगळी गाव अत्यंत श्रद्धेने आपण उत्सव करतात. 7 उत्सव, त्यानंतर सर्वांना भंडारा. जे जे लोक या सेवा कार्यात सहभागी होत असतील, मी अत्यंत आदराने त्यांना खूप शुभेच्छा देतो की तुम्ही ह्या सेवा करता आहात. त्यामुळे ह्या उत्सवाचा हा यज्ञ चाललेला आहे. कारण एवढ्या मंडळीचं अन्नदान सोपं नाही, आणि ते लोक वर्गणी देत असतील तर त्यांच्यावर देवाची कृपा आहे का? तुम्ही वर्गणीत उतरले म्हणजे वर्गणीत होणार आहे, वाया जाईल का? या दानधर्माचं पुण्य आणि दानधर्मादित उपक्रम ही तुमची स्वाभाविकता आहे. संताच्या गावची असल्याची ती ओळख आहे. कीर्तांगळी हे गाव तसं फार आधीपासून आमच्याशी सगळ्या उपक्रमाशी जोडलेलं आहे. रामभाऊ चव्हाणके आमचा पहिला काळाराम मंदिरातला परिचय, त्यानंतर दगूभाऊ, दत्ताभाऊ, वसंता, आमचे जयशंकर आदी करून ही सगळीच मंडळी आणि जोडली गेली जिथे जिथे आपली ध्यान शिबिरं. म्हणजे कीर्तांगळीला आल्यानंतर आम्हाला आमच्या गावात आल्यासारखं वाटतं. एवढा हा स्नेह आणि एवढा हा सद्भाव आपण सगळा जतन केलात, तो टिकवलात, तो सांभाळलात. अनेक उपक्रमांमधले आपला सहभाग आहे. संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय आपण जे स्थापन केलं 2 मिनिटात आमचे मेनेसर तुम्हाला त्याबद्दल माहिती देतील. आमच्या दगूभाऊंनी तिथल्या उपक्रमात फार मोठं योगदान दिलं आणि जगभरात आपले कीर्तनकार गेले पाहिजेत यासाठी उभारलेल्या वास्तूला जवळपास सगळा लागणारा प्लंबिंगचा खर्च मजुरीसह आणि भरघोस असं योगदान, जवळपास 5 लाखाचं योगदान एकट्या दगूभाऊंनी त्या कीर्तन विद्यालयाकरता सुपूर्त केलं. म्हणजे आमचं इथं येणं, कारण कीर्तांगळीचं आमच्यावर हे ऋण आहे की तिथे होणाऱ्या जगभरातून जिथले लोक येत आहेत तिथल्या उपक्रमात. आणि लक्षात घ्या, निधी किती दिला तो महत्त्वाचा नाही आहे, त्यापेक्षा महत्त्वाचा आहे तो ज्या भावनेनं, ज्या आत्मीयतेने, ज्या तळमळीने दिला जातो ते महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक शहरामध्ये 500 मुलं शिकतील असे मदरसे आहेत. कुठेही जा इथून पुढं प्रत्येक शहरात 500 मुलं शिकतील इतके मदरसे. आणि आळंदी सोडल्यानंतर कीर्तन शिकवणारी एखादी प्रगत संस्था नसावी, ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे. त्यामुळं जिथं जिथं असे उपक्रम चाललेत तिथं तिथं त्याचा सहभाग झाला पाहिजे. इतकी गोड मुलं पाहिल्यानंतर किती आनंद वाटला. यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. आणि मुलांनो, तुम्ही इथं उभं राहताना टाळ वाजवताना ठरवून ठेवायचं की आपण पण एक दिवस आपण कीर्तन करून इथं आपल्यापेक्षा लहान मुलं टाळ घेऊन उभे असतील. काहीतरी ठरवलं पाहिजे. ते ठरवून त्या संकल्पाने आपण उभं राहिलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा आणि संतवनात येण्याचा पुन्हा एकदा हा आनंद लाभ घडला. गायक, वादक, सर्व ध्वनिवर्धक व्यवस्थाही अत्यंत उत्तम रीतीने दिली. नाही तर मला सगळेच कंटाळतात. बरं, इलाज नाही, चांगल्या सवयी वाईट असतात, पण तुम्ही इतकी सुंदर व्यवस्था दिली त्याबद्दल धन्यवाद आहे. तुमच्यामुळे हे कीर्तन शिल्लकी राहतं. भले तुमच्या चॅनेलवरून तुम्ही दाखवणार आहात, पण त्यानिमित्ताने ते सर्व दूर पोहोचणारी आहे, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आपणही सगळे श्रोते 9 वाजून गेल्यानंतरही थांबलेले आहात, बसलेले आहात. अशी शिस्त
फार कुठं पाहायला मिळत नाही. मला माहिती आहे एकादशी असला तरी फराळी व्यवस्थित व्हावा म्हणून मी पण 15 मिनटं तुम्हाला लेट सोडतो आहे. जय विठ्ठल भजन होईल. आमचे मेणे सर 2 मिनिटात तुम्हाला फक्त कीर्तन विद्यालयाबद्दल, 1 मिनिटात माहिती विद्यालयाची आणि योजनेसंदर्भाची, त्यानंतर निवेदक पुढच्या सूचना करतील. ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय आणि अंतिम सूचना दिल्याशिवाय कुणीही उठायचं नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त